आपल्या सर्वांना माहिती आहे की गेले 2-2.25 वर्ष महायुतीचं सरकार माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली कार्यरत आहे। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार असेल आणि महायुतीच्या माध्यमातून नेहमी मंत्रिमंडळात विविध ऐतिहासिक असे महत्त्वाकांक्षी निर्णय घेण्यात आले। कालच्याही मंत्रिमंडळाच्या बैठकीत ओबीसी समाजाकरता आणि इतर समाजाकरता अनुसूचित जातीकरता एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले। यापूर्वीच्या पण मंत्रिमंडळाच्या बैठकीत सर्व समाजांना न्याय देण्याच्या दृष्टिकोनातून महायुतीच्या माध्यमातून निर्णय घेण्यात आलेले होते। अनुसूचित जातीसाठी महत्त्वपूर्ण निर्णय म्हणजे राज्य मंत्रिमंडळाने गुरुवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत अनुसूचित जातींसाठी काम करणाऱ्या महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती आयोगास वैधानिक दर्जा देण्यासाठी तयार करण्यात आलेल्या अध्यादेशाचा प्रारूपास मान्यता देण्यात आली। अनुसूचित जाती अनुसूचित जमातीच्या अनेक प्रश्नांना न्याय देण्याच्या आणि समाजाच्या उन्नतीच्या दृष्टीने राज्यात अनुसूचित जाती जमाती राज्य आयोग प्रभावीपणे काम करत आहे। शासनाने अनेक योजना अंमलात आणल्या असून त्याचा लाखो लोकांना फायदा झाला, कारण यापूर्वी ह्या आयोगाला वैधानिक दर्जा नसल्या कारणामुळे अनुसूचित जाती आणि जमातीच्या समाजाला न्याय देण्याच्या दृष्टिकोनातून तांत्रिक अडचणी आयोगाला खूप होत होत्या आणि आज त्याला वैधानिक दर्जा दिल्या कारणामुळे त्या न्याय देण्याची ती सुलभ प्रक्रिया त्या ठिकाणी चालू झालेली आहे। याआधीच्या मंत्रिमंडळ बैठकीत धर्मादाय आयुक्तांकडे नोंदणीकृत असलेल्या संस्थेमध्ये 51% पेक्षा जास्त बौद्ध समाजातील विश्वस्त आणि सदस्यांची संख्या असलेल्या बौद्ध समाजातील सांस्कृतिक, शैक्षणिक व सामाजिक कार्य राबवणाऱ्या संस्थांना पायाभूत सुविधा पुरवण्यासाठी 10 लाखापर्यंत अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला। यासाठी शासनाने 20 कोटींची तरतूद केली आणि आपल्या सर्वांना माहिती आहे, कारण हे महायुतीचं सरकार छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श ठेवून काम करणारे हे सरकार आहे। भारतीय घटनेचे शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांना आदर्श ठेवून काम करणारे हे सरकार आहे। त्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांनाच पुढे घेऊन आणि त्यांचं स्वप्न पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून महत्त्वाकांक्षी निर्णय महायुतीच्या माध्यमातून मंत्रिमंडळाच्या बैठकीत होत आहेत। ओबीसींसाठी नॉन क्रिमिलेअर उत्पन्न मर्यादा वाढवण्याचा पण केंद्र सरकारला काल विनंती केलेली आहे। नॉन क्रिमिलेअरची उत्पन्न मर्यादा वाढवण्याची विनंती केंद्र शासनाला करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळात बैठकीत घेण्यात आला। बैठकीच्या अध्यक्षांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते। उन्नत व प्रगत गटात मोडत नसल्यासंदर्भात नॉन क्रिमिलेअर उत्पन्नाची मर्यादा 8 लाखाहून 15 लाख रुपये इतकी करण्याची शिफारस केंद्र शासनास करण्यात आलेली आहे आणि हा पण अत्यंत महत्त्वाचा निर्णय ओबीसी समाजाच्या दृष्टिकोनातून होता आणि गेले कित्येक दिवस समाजाची ती मागणी पण होती। ओबीसी समाजातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी सरकारने महाज्योतीची यापूर्वीच निर्मिती केली आणि परदेशातील शिष्यवृत्ती, फेलोशिप आणि वैद्यकीय शिक्षणासाठी ओबीसी समाजातील विद्यार्थ्यांना 30% कोटा निश्चित करण्यात आलेला आहे। काल एक राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाने केंद्र सरकारकडे एक खूप दिवसाची जी प्रलंबित मागणी होती ती केलेली आहे। लोध, लोढा, लोधी या ओबीसी जाती समुदायांचा समावेश करण्याबाबत शिफारस केलेली आहे। बडगुजर, सूर्यवंशी गुजर, लेवे गुजर, रेवे गुजर, रेवा गुजर, डांगरी, भोयर, पवार, कापेवार, मुन्नार, कप्पेवार, मुन्नार कापू, तेलंगा, तेलंगी, पेटोरंडी, पेटारेड्डी, बुकेकरी जाती समुदाय महाराष्ट्र राज्यासाठी इतर मागासवर्गीयच्या केंद्रीय यादीत समावेश करण्याची विनंती केली आहे आणि महाराष्ट्र राज्याच्या ओबीसीच्या केंद्रीय यादीत वरील जातींचा समावेश करण्यासाठी केंद्र सरकारकडे शिफारस करण्याकरता अंतिम निर्णय घेण्यात आलेला आहे। तर ही माहिती आज आपल्याला या माध्यमातून द्यायची होती आणि दसरा मेळाव्याच्या दृष्टिकोनातून, कारण दसरा मेळावा ची जी पूर्वतयारी केली आणि त्या संदर्भात पण माहिती या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आपल्यासमोर सादर करायची होती, कारण दसरा मेळावा हा शिवसेनेच्या दृष्टिकोनातून आणि शिवसैनिकाच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा एक क्षण असतो, कारण आम्ही सर्वजण एक सण किंवा उत्सव च्या माध्यमातूनच दसरा मेळावला, कारण दसरा हा सर्वांचा हिंदू संस्कृतीप्रमाणे तो आपला एक सण उत्सव आहे, पण शिवसैनिकाच्या दृष्टिकोनातून शिवसेना प्रमुखांच्या विचारांचं सोनं आम्ही नेहमी त्या ठिकाणी आम्हाला त्याचं मार्गदर्शन मिळत होतं आणि तीच परंपरा आज पुढे शिवसेनेचे मुख्य नेते, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आता पुढे घेऊन जात आणि तो त्यांचा विचार, शिवसेना प्रमुखांचे विचार, हिंदुत्वाचे विचार पुढे घेऊन जाण्याचा जो संकल्प त्यांनी जो पूर्ण केलेला आहे, तीच परंपरा ते पुढे घेऊन आज उद्या
संबोधित करणार आहे आणि दसरा मेळाव्याची एक परंपरा आहे. कारण दसरा मेळाव्यात शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे जे विचार संपूर्ण समाजाला देशाला देत होते, त्या विचारांमुळे देशाच्या राजकारणाला, देशाच्या समाजकारणाला एक वेगळी दिशा आणि एक प्रेरणादायी दिशा, एक शिवसैनिकांना ऊर्जा मिळणारी दिशा ही त्या विचारांच्या माध्यमातून मिळत होती. आणि मला संपूर्णतः विश्वास आहे आज तिसरा हा दसरा मेळावा आमचा माननीय नेते शिवसेनेचे माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली होणार आहे. यापूर्वी BKCला तो झाला होता, गेल्या वर्षी आझाद मैदानात झाला आणि आता पुन्हा एकदा तो आम्ही आता आझाद मैदानात हा मेळावा आयोजित केलेला आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे आझाद मैदानाला एक ऐतिहासिक परंपरा आहे आणि तीच ऐतिहासिक परंपरा शिवसेनेला पण आहे. कारण शिवसेनेचा जो वैचारिक वारसा घेऊन माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब पुढे चाललेले आहेत, तोच ऐतिहासिक वारसा तो त्या आझाद मैदानाच्या माध्यमातून ते पुढे घेऊन जातील हा संपूर्णतः विश्वास हा सर्व शिवसैनिकांना आहे. आणि ह्या मेळाव्याचं एक वेगळं स्वरूप ह्यावेळी असं असणार की माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी जे एक महत्त्वाकांक्षी निर्णय समाजातील प्रत्येकाला न्याय देण्याच्या दृष्टिकोनातून आणि विशेष करून महिलांकरता नारी शक्तीला सक्षम करण्याकरता जे काही निर्णय घेतलेले आहे त्याची प्रचिती उद्याच्या मेळाव्याच्या माध्यमातून आपल्याला दिसून येईल. महिलांची संख्या या ठिकाणी भरपूर असणार हा संपूर्णतः विश्वास आम्हाला सर्वांना आहे. कारण महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातील सर्व महिला असतील, महिला शिवसैनिक असतील आणि इतर शिवसैनिक असतील, हे बाळासाहेब भवनला फोन करत आहेत की आम्हाला सर्वांना या मेळाव्याला उपस्थित राहायचं आहे. 2 लाखापेक्षा जास्त शिवसैनिक ह्या मेळाव्याला उपस्थित राहतील असा संपूर्णतः विश्वास आहे. आणि लाडकी बहीणच्यामुळे एक वातावरण संपूर्ण महाराष्ट्रात निर्माण झालेलं आहे. त्यामुळे त्या लाडक्या बहिणींचा पण एक उत्साह दिसून येत आहे. त्यांनाही या मेळाव्याला उपस्थित राहायचं अशी त्यांची मागणी महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून होत आहे. त्यामुळे हा मेळावा हा एक ऐतिहासिक मेळावा होणार आणि सर्व गेल्या 2 वर्षाचे आणि यापूर्वीचे जे रेकॉर्ड आहेत तो रेकॉर्ड ब्रेक हा मेळावा होईल. कारण विधानसभेच्या निवडणुकीपूर्वीचा हा मेळावा आहे आणि या मेळाव्याला एक वेगळं स्वरूप आहे. कारण जसं मी यापूर्वी सांगितलं की माननीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हा दसरा मेळाव्याला नेहमी देशाच्या राजकारणाला आणि समाजकारणाला एक दिशा द्यायची, तीच परंपरा माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब उद्या त्यांच्या भाषणाच्या माध्यमातून पुढे नेतील आणि उद्या त्यांच्या भाषणाच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या राजकारणाला, महाराष्ट्राच्या समाजकारणाला एक वेगळी दिशा मिळेल आणि विधानसभेच्या निवडणुकीच्या दृष्टिकोनातून एक संपूर्ण शिवसैनिकांना एक ऊर्जा मिळेल, प्रेरणा मिळेल आणि महायुतीचा खऱ्या अर्थाने हा एक संकल्प मेळावाच असेल. कारण प्रत्येक आपण दसरा असेल, आपण जे 3.5 मुहूर्त ज्यावेळी आपण हिंदू संस्कृतीमध्ये मानतो आणि त्या मुहूर्तावेळी एक संकल्प करतो, त्यामुळे दसऱ्याच्या मेळाव्याला पण उद्या एक संकल्प महायुतीच्या विजयाचा संकल्प होणार आहे आणि संपूर्ण शिवसैनिकांमध्ये एक ऊर्जा आणि प्रेरणा या मेळाव्याच्या माध्यमातून मिळतील हा एक संपूर्ण विश्वास मी आपल्या सर्वांना देत आहोत. आणि महायुतीच्या माध्यमातून जे निर्णय झालेले आहेत त्या निर्णयांमुळे संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक समाजाला न्याय द्यायचं काम माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी केलेलं आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे महाराष्ट्रात प्रथमच प्रत्येक समाजाची महामंडळं पण स्थापन झालेली आहे आणि प्रत्येक महामंडळ निर्माण करण्याचा राज्य सरकारचा उद्देश हाच की त्या समाजावरचा अन्याय दूर व्हावा, त्या समाजाची आर्थिक प्रगती व्हावी, त्या समाजाची सामाजिक प्रगती व्हावी. त्या दृष्टिकोनातून गेले कित्येक वर्ष प्रत्येक समाजाचे महामंडळांची जी मागणी होती ती मागणी पण महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून पूर्ण झालेली आहे. त्यामुळे ह्या विधानसभेच्या निवडणुकीच्या दृष्टिकोनातून एक वैभवशाली महाराष्ट्र निर्माण करण्याचा जो एक संकल्प आहे, शिवसेना प्रमुखांच्या स्वप्नातला महाराष्ट्र निर्माण करण्याचा जो संकल्प आहे, तो संकल्प माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी त्यांच्या 2.25 वर्षाच्या कारकिर्दीत पूर्ण केलेलं आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे 40 लाख झोपडपट्टीवासियांचं माननीय शिवसेना प्रमुखांचं जे स्वप्न होतं ते स्वप्न पण साकार करण्याचा एक ऐतिहासिक निर्णय माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी घेतला. रमाबाई नगर घाटकोपर येथे जे प्रकल्प रखडलेले प्रकल्प आहेत झोपडपट्टी पुनर्वसनाचे, ते सर्व प्रकल्प राज्य सरकारच्या माध्यमातून पूर्ण करण्याचा एक ऐतिहासिक निर्णय घेतला आणि त्याची सुरुवात पण रमाबाई नगरपासून करण्यात आलेले. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा हा पण शिवसेना प्रमुखांचं एक स्वप्न होतं, ते पण स्वप्न आता साकार झालेलं आहे. त्यामुळे ज्या उद्देशाकरता आम्ही हे महायुतीचं सरकार स्थापन केलं होतं
माननीय मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेबांनी जो एक संकल्प केला होता शिवसेना प्रमुखांचं स्वप्न साकार करण्याचं, ते सगळे स्वप्न साकार टप्प्याटप्प्याने त्यांनी पूर्ण केलेले आहे आणि भविष्यात पण येणाऱ्या 5 वर्षात पण माननीय शिवसेना प्रमुखांना अभिप्रेत असलेला महाराष्ट्र पूर्ण करण्याचा संकल्प उद्या आम्ही दसरा मेळाव्याच्या माध्यमातून सर्वजण त्या संकल्प पूर्ण करण्याकरता शपथ सर्वजण घेणार आहोत आणि मला संपूर्णतः विश्वास आहे उद्याचा हा दसरा मेळावा हा एक ऐतिहासिक आणि रेकॉर्ड ब्रेक हा दसरा मेळावा होईल। महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून लाखो शिवसैनिक या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचं भाषण ऐकण्याकरता, त्यांचे विचार ऐकण्याकरता या ठिकाणी उपस्थित राहतील। त्या व्यतिरिक्त महाराष्ट्रातील इतर जनता पण उत्सुक आहेत ह्या मेळाव्याकडे। महाराष्ट्रातील प्रत्येक जनतेचं पण लक्ष आहे, कारण जे लाभार्थी आहेत त्यांना पण माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वावर संपूर्णतः विश्वास आहे। त्यामुळे ते उद्या काय भाषण करणार आहेत, काय ते विचार प्रकट करणार आहे याची उत्सुकता महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकाला आहे, प्रत्येक मराठी माणसाला आहे आणि म्हणून उद्याचा मेळावा हा एक वेगळा आणि एक ऐतिहासिक मेळावा असेल याची आपल्या सर्वांना माहिती देतो। महायुतीत कुठेच बिनसलेलं नाही आहे आणि माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे त्यांचा जो कार्यक्रम व्यस्त कार्यक्रम आहे, कारण त्यांचा पण पूर्वनियोजित कार्यक्रम चालू आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रावर त्यांना पण त्यांच्या पक्षाच्या दृष्टिकोनातून जबाबदारी असल्याकारणामुळे आणि विधानसभेच्या निवडणुकीच्या पूर्वतयारीच्या दृष्टिकोनातून त्यांचे कार्यक्रम नियोजित असल्याकारणामुळे काही ठिकाणी ते अनुपस्थित राहतील, पण त्यांचे प्रतिनिधी म्हणून तटकरे साहेब त्या कार्यक्रमाला उपस्थित होते। त्यामुळे केवळ हे महाविकास आघाडीच्या माध्यमातून हा गैरसमज पसरवण्याचं जे लोकसभेच्या वेळी नेरेटिव्ह आणि खोट्या बातम्या पसरवण्याचं काम महाविकास आघाडीने केलं, तोच प्रकार आता विधानसभेच्या निवडणुकीच्या माध्यमातून करण्याचा त्यांचा केविलवाणी प्रयत्न आहे। त्याच्यात त्यांना काही यश मिळणार नाही। महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा कसं होतंय की दसरा मेळावा आतापर्यंत मुंबईमध्ये 2 दसरे मेळावे लोकांनी बघितलेले आहेत, त्यानंतर एक नागपूरला होत होता, पण यावर्षी पहिल्यांदा 7 ते 8 वेगवेगळे दसरे मेळावे होत आहेत, काही जातीच्या नावावर होत आहेत। अशा वेळेला इथल्या दसरा मेळाव्याचं वेगळंपण टिकवण्यासाठी आपली काय रणनीती आहे, काय उपाययोजना या दृष्टीने करण्यात आल्या आणि दुसरं कालच्या पावसाने संपूर्ण मैदानामध्ये चिखल आणि पाणी झालं, अशा वेळेला आपण काय उपाययोजना करताय? आपण दसरा मेळाव्याच्या बाबतीत जो उल्लेख केला, हा दसरा मेळावा हा एक ऐतिहासिक वेळा आणि एक वेगळा परंपरा लाभलेला मेळावा आहे। इतर मेळाव्यांची तुलना ह्या मेळाव्याशी होऊच शकत नाही आहे आणि आपल्याला माहिती आहे की शिवसेना प्रमुखांचं दसरा मेळावा आणि शिवाजी पार्कचं एक वेगळं नातं होतं। एक नेता एक मैदान अशी आपल्या सर्वांना त्याचा प्रत्यय पण आपल्या सर्वांना आलेला आहे। त्यामुळे तोच विचारांचा वारसा घेऊन माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब पुढे जात आहे। त्यामुळे हा एक वेगळा परंपरेचा मेळावा आहे। इतर जे समाजाचे मेळावे असतील तर त्याला एक वेगळी परंपरा आहे, पण ह्या मेळाव्याला लोक एक वेगळ्या नजरेने बघतात, वेगळी उत्सुकता आहे लोकांमध्ये आणि हा मेळावा आमच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण प्रत्येक शिवसैनिकाला दसरा मेळाव्याच्या माध्यमातून एक ऊर्जा मिळते, प्रेरणा मिळते आणि विधानसभेच्या निवडणुकीच्या अगोदर हा मेळावा होत आहे। त्यामुळे हा शिवसैनिकांच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा आहे। आमच्या सर्वांना एक मार्गदर्शन देणारा, एक दिशा देणारा आणि महाराष्ट्राच्या राजकारणाला पण दिशा देणारा हा मेळावा असेल, महाराष्ट्राच्या समाजकारणाला। कारण आज जे सामाजिक वातावरण महाराष्ट्राचं जे बिघडलेलं आहे, त्या सामाजिक वातावरण बद्दल माननीय मुख्यमंत्री साहेबांनी एक दिशा उद्या देतील हा संपूर्णतः विश्वास आहे। त्यामुळे महाराष्ट्रातल्या प्रत्येक नागरिकाला पण एक ऊर्जा देणारा हा मेळावा असेल। प्रत्येकजण उद्या विधानसभेच्या निवडणुकीचं औचित्य साधून उद्याच्या दिवसाचं प्रत्येकजण आपापलं विचार त्या ठिकाणी प्रकट करणार आहे। परंतु मी तुम्हाला वारंवार सांगू इच्छितो की दसरा मेळावा आणि शिवसेना प्रमुख यांचं एक वेगळं नातं आहे। ते एक व्यक्तीचं नातं नव्हतं, ते एक विचारांचं नातं आहे।
कारण दसरा मेळाव्यातून विचार मिळत होते, देशाला एक प्रेरणा मिळत होती, एक दिशा मिळत होती. त्यामुळे विचार आणि दसरा मेळावा हे एक त्याची सांगड आहे आणि ती सांगड केवळ माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली जो दसरा मेळावा होईल त्याच ठिकाणी आपल्याला दिसून येईल. कारण जे विचार माननीय शिवसेना प्रमुखांनी गेले कित्येक वर्ष दसरा मेळाव्याच्या माध्यमातून लोकांना दिले, तेच विचार पुढे नेण्याचा वारसा माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी घेतलेला आहे. तो वारसा पुढे घेऊन जात आहे. इतर जे दसरा मेळावा ते आपली भूमिका सोडून, शिवसेना प्रमुखांचे विचार सोडून, हिंदुत्वाचे विचार सोडून ते त्या ठिकाणी भूमिका त्या ठिकाणी व्यक्त करणार आहे. त्यामुळे त्या मेळाव्यांना महत्त्व नाही आहे. हा मेळावा हा खऱ्या अर्थानं शिवसेना प्रमुखांचा विचारांचा मेळावा हा असणार आहे आणि म्हणूनच लोकांमध्ये त्यात उत्सुकता आहे आणि लाखो शिवसैनिक या मेळाव्याला उपस्थित राहतील हा संपूर्णतः विश्वास. म्हणून तुम्ही एकत्र सगळे येत आहे. दुसऱ्या बाजूला भाजपाकडनं देवा भाऊ नावाचं कॅम्पेन इंडिव्हिज्युअल राबवलं जाते. रिक्षामध्ये बाहेर स्टिकर असो, मीटरची कवर्स असो किंवा होर्डिंग्स असो. भाजपा एका अर्थाने देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार देवा भाऊ म्हणून प्रोजेक्ट करते. नाही, प्रत्येक महायुतीतल्या प्रत्येक पक्षाला त्यांच्या प्रचाराच्या दृष्टिकोनातून निर्णय घेण्याचा संपूर्णतः निर्णय आहे आणि प्रत्येकाच्या प्रचाराची दिशा ही त्यांचं जे नेतृत्व आहे त्या नेतृत्वाच्या दृष्टिकोनातूनच असते आणि यापूर्वी पण असं घडलेलं आहे. त्यामुळे महायुतीचा विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळी तो कॉमन प्रोग्राम असेल आणि महायुतीच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळी जो प्रचार असेल तो कॉमन आहे. निवडणुकीच्या अगोदर व्यक्तिगत आपल्या नेत्याचं महत्त्व वाढावं हा प्रत्येक पक्षाचा कार्यकर्ता त्याची ती भूमिकाच असते. तर त्याच्यात काही नवीन नाही आहे. अजित पवार हे भाजपाला नको होतं कारण आधीच्या सरकार महाविकास आघाडीचं सरकार होतं तर शिवसेनेचे आमदार अजित पवार निधी देत नाहीत म्हणून नाराज होते. आता सुद्धा अजित पवार आणि एकनाथ शिंदेमध्ये खटके उठत आहेत. महायुतीला अजित पवार नकोसे झाले तर की वेगळ्या निर्णयासाठी लँडिंग पॉईंट बनवला जातो. हे महाविकास आघाडीने ठरवलेल्या ह्या बातम्या आहेत आणि आता त्या बातम्यांमध्ये यश मिळणार नाही आहे. आता दोन तीन दिवसातच आचारसंहिता डिक्लेअर होणार आहे आणि महायुतीचे सर्व कार्यकर्ते असेल, सर्व लोकप्रतिनिधी असतील, सर्व नेते विधानसभेच्या निवडणुकीसाठी तयार आहेत. महायुतीमध्ये एकदम एकजूट आहे आणि कोणामध्येही दोष नाही आहे आणि कोणामध्ये पण राग नाही मनामध्ये कोणाच्याबद्दल. सगळेजण एकजुटीने यात काम करणार आणि विधानसभेच्या निवडणुकीला सामोरे जाणार आणि मला संपूर्णतः विश्वास आहे पुन्हा एकदा महायुतीची सत्ता या 2024च्या विधानसभेच्या निवडणुकीत येईल आणि महाराष्ट्रातल्या जनतेनेच आता तो निर्धार केलेला आहे. महाराष्ट्रातल्या लाडक्या बहिणींनीच आता तो निर्धार केलेला आहे. महाराष्ट्रातल्या ज्येष्ठ नागरिकांनीच तो निर्धार केलेला आहे. महाराष्ट्रातल्या प्रत्येक समाजातल्या बांधवांनी आता तो निर्धार केलेला आहे की त्यांना आता महायुतीचं सरकार हवं आहे. कारण हेच सरकार प्रत्येक समाजाला सोबत घेऊन नारी शक्तीचा सन्मान करणारे सरकार आहे आणि नारी शक्तीचं संरक्षण करणारे हे सरकार आहे. हा विश्वास प्रत्येक महिलांना झालेला आहे. लवकरात लवकर आचारसंहिता डिक्लेअर झाल्यानंतर लवकरच यादी जाहीर होईल. एकनाथ शिंदेच्या जवळची व्यक्ती पण लोकसभेत पराभव झाले तसे उमेदवार त्यांना विधानसभेमध्ये तिकीट देऊन विधानसभेत पाठवणार. राहुल शेवाळे इच्छुक आहेत कारण तिकीट मिळालं तर विधानसभा निवडणुकी लढवणार. मी इच्छुक नाही आहे. मी पक्षाचं संपूर्ण काम करतो आणि पक्षाला माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली पक्षाला यश मिळावं त्या दृष्टिकोनातून पक्षाला विधानसभेच्या दृष्टिकोनातून जास्तीत जास्त आमदार निवडून यावे या दृष्टिकोनातून आम्ही काम करत आहेत आणि शिवसेनेचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे आम्ही दोघे पक्षाचं काम करत आहोत. त्यांनी पण आपल्याला माहिती आहे की मोठ्या मनाने त्यांना मंत्रिपद मिळत होतं परंतु मंत्रिपद त्यांनी स्वीकारलं नाही. पक्षातले ज्येष्ठ आमचे नेते याकरता सर्वतोपरी निर्णय घेतला आणि आपल्या सर्वांना माहिती आहे जो राज्य सरकारच्या माध्यमातून आरक्षणाचा निर्णय यापूर्वीच झालेला आहे आणि तो निर्णय त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या समोर नतमस्तक होऊन गेल्या दसरा मेळाव्यात त्यांनी तो शब्द दिला होता. तो शब्द त्यांनी पूर्ण केला. त्या दसरा मेळाव्यात आपण पण उपस्थित राहावं. ओबीसी की कई जातियों को केंद्रीय सूची में डालने का प्रस्ताव रखा है, क्रीमी लेयर का बढ़ाने का प्रस्ताव रखा है,
कहा यह जा रहा है कि एनडीए ने जो 36 बिरादरी का फॉर्मूला हरियाणा में बनाया था उसी को महाराष्ट्र में अपनाने का प्रयास करें ताकि काउंटर मराठा रिजर्वेशन पॉलिसी बनाई जाए, क्योंकि उसके वजह से काफी नुकसान उठाना पड़ा था। आप सभी को पता है सवा दो साल महायुति की सरकार महाराष्ट्र राज्य में है और माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जी हो, उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी हो, उप मुख्यमंत्री अजित दादा पवार जी हो, इनके नेतृत्व में छत्रपति शिवाजी महाराज जी का आदर्श लेके भारत रत्न डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर जी के विचारों का सम्मान करते हुए ये सरकार चल रही है और इस सरकार के माध्यम से समाज के सभी नागरिकों को न्याय देने का काम हो रहा है। जैसे आपको बताया कि ओबीसी का नॉन क्रिमिलियर का जो लिमिट थी 8 लाख से 15 लाख करने की, वो भी प्रस्ताव कल कैबिनेट में पारित किया गया हुआ और जो ओबीसी राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग है उनके माध्यम से केंद्र सरकार को सिफारिश की गई है लोधी ये ओबीसी जाति उनको इसमें इंक्लूड करने के लिए, और बहुत सारी जो जाति है जो प्रस्ताव बहुत दिनों से प्रलंबित था वो भी राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग के पास प्रस्तुत किया गया और उसको कैबिनेट ने भी अप्रूव दिया हुआ है। तो महाराष्ट्र सरकार की यही भूमिका है कि समाज के सभी नागरिकों को न्याय मिलना चाहिए और समाज आप सभी को पता है कि महाराष्ट्र सरकार ने एक बहुत ही महत्वपूर्ण निर्णय लिया है कि सभी समाज के आर्थिक उन्नति के लिए और सामाजिक उन्नति के लिए उनके महामंडल बनाने का निर्णय लिया हुआ है और वो भी एक ऐतिहासिक निर्णय है। लेकिन महाराष्ट्र सरकार के माध्यम से ये महत्वपूर्ण निर्णय लिया हुआ है। आज इस प्रेस कॉन्फ्रेंस के माध्यम से ये भी आपको बताना चाहता हूँ कि कल दशहरे की हमारी रैली है और आप सभी को पता है दशहरा रैली शिवसेना और शिवसैनिक के लिए बहुत ही महत्वपूर्ण है। ये हमारे लिए एक उत्सव के माध्यम से हम लोग मनाते हैं। पूरे देश में तो दशहरा उत्सव के माध्यम से मनाते हैं, लेकिन ये हमारा विचारों का उत्सव है। माननीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाला साहेब ठाकरे जी हर वक्त दशहरा रैली के माध्यम से देश को देश के राजकारण को या समाजकारण को एक दिशा देते थे। वही परंपरा आगे चलाते हुए शिवसेना के मुख्य नेता महाराष्ट्र राज्य के मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहब पिछले 2 साल दशहरे रैली के माध्यम से शिवसेना और शिवसैनिकों को संबोधित करते हैं और उस रैली के माध्यम से वो महाराष्ट्र के राजकारण हो, महाराष्ट्र का समाजकारण हो, उसको दिशा देते हैं। और ये रैली इसके लिए महत्वपूर्ण है क्योंकि विधानसभा चुनाव के पहले ये रैली हो रही है। तो इस रैली के माध्यम से शिव सैनिकों में एक ऊर्जा मिलेगी, एक प्रेरणा मिलेगी और सभी उत्सुक है कि माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जी का भाषण सुनने के लिए। और आप सभी को पता है कि माननीय मुख्यमंत्री शिंदे साहब ने नारी शक्ति का सम्मान करने के लिए बहुत ही महत्वपूर्ण निर्णय लिए। उसके लिए पूरे महाराष्ट्र के में महिलाओं में भी बहुत ही उत्साह है। हमें बाला साहेब भवन में बहुत सारी महाराष्ट्र से महिलाओं का भी संपर्क यहाँ पे किया जा रहा है कि हमें कल की दशहरा रैली में आना है, हमें माननीय मुख्यमंत्री एकनाथ जी शिंदे साहब का भाषण वहाँ पे सुनना है। तो जो लाड़की बहना जो योजना है वो इतनी यशस्वी हुई, तो सभी जो लाडली बहना है वो भी कल आज़ाद मैदान आने का विचार कर रही है। और कल लगता है कि कल आप देखेंगे कल की दशहरे रैली में महिलाओं की संख्या उसमें ज़्यादा रहेगी और विशेष रूप से लाडली बहनों की उसमें संख्या उसमें ज़्यादा रहेगी। ओबीसी समाज और दलित वर्ग के उत्थान के लिए सरकार ने फैसले लिए, खासतौर पिछले कुछ दिनों में कैबिनेट ने फैसले लिए। महाविकास आघाड़ी का आरोप है कि आपको चुनाव में हार का डर सता रहा है, इसीलिए इस वर्ग को रिझाने का प्रयास करें। आपको लग रहा है दलित और ओबीसी समाज का साथ मिल पाएगा आप लोगों को? नहीं, दलित और ओबीसी समाज का साथ इसके पहले भी था, लेकिन दुर्भाग्य से लोकसभा चुनाव में महाविकास आघाड़ी और इंडिया अलायंस ने जो गलतफहमी और मिसअंडरस्टैंडिंग समाज में निर्माण की और जो संविधान के माध्यम से जो डर पैदा किया, उसकी वजह उसका असर आपको वोटिंग पे दिखाई दिया। लेकिन मुझे पूरा विश्वास है विधानसभा चुनाव में ये चित्र आपको दिखाई नहीं देगा। विधानसभा चुनाव में सभी समाज महायुति सरकार के पीछे खड़े रहेंगे। उनको सभी समाज को माननीय मुख्य नेता शिवसेना के और मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहब जी के नेतृत्व पे विश्वास है, क्योंकि उनके माध्यम से समाज को न्याय देने के लिए बहुत सारे निर्णय लिए गए
जो 16-16 साल 17-18 साल प्रलंबित निर्णय थे उसके लिए समाज को आंदोलन करना पड़ा और उस समाज को न्याय देने का काम माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहब ने किया है। तो मुझे पूरा विश्वास है इस बार पूरा महाराष्ट्र शिंदे साहब के नेतृत्व पे विश्वास देके महायुति की सरकार को फिर एक बार संधि देंगे, उपलब्धि देंगे। सर, संजय राउत बोल रहे हैं कि आपने मदरसाओं के शिक्षकों की जो सैलरी बढ़ाने का निर्णय लिया है, क्या वो वोट जिहाद नहीं है? नहीं, ये तो अभी ये आप जिन्होंने आपने वो उनको जिन्होंने वोटिंग किया उनको ये सब पूछना चाहिए। केवल महाराष्ट्र सरकार ने जो भी निर्णय लिए उसको वो राजनीति के तौर पे हर बार देखते हुए ये कॉमन प्रोसेस है। ऑलरेडी उनके पेमेंट चल रहे हैं, उनके पेमेंट के बारे में वो डिसीजन लिया। ये क्या नया निर्णय नहीं है, जो एग्जिस्टिंग जो पॉलिसी है उसमें अमेंडमेंट थी वो, और इसमें राज्य सरकार ने कुछ नया निर्णय लिया नहीं है, तो ये उसको राजनीति करना ये गलत बात है। सर, दशहरा रैली जो है इस बार चुनाव के मद्देनजर कुल मिलाकर 5 से 6 दशहरा रैली अलग अलग जगहों पर हो रही है, वो भी अलग अलग जाति धर्म की दशहरा रैली हो रही है। तो आपकी जो दशहरा रैली है जो आप बोल रहे हैं कि ऐतिहासिक है, वो अलग किस तरह से होने वाली है? शिवसेना की रैली का एक अलग ही महत्व है और आप सभी को पता है, पूरे देश को पता है कि शिवसेना प्रमुख बाला साहब ठाकरे जी का विचारों का नाता शिवसेना रैली से जुड़ा हुआ है। और पूरे देश में भी एक उत्सुकता रहती थी कि शिवसेना रैली में शिवसेना प्रमुख बाला साहब ठाकरे जी क्या बोलेंगे। कभी कभी उनके जो दसरा रैली में आप देखेंगे नेशनल इशू भी उन्होंने रेस किए हुए, इंटरनेशनल इशू के बारे में भी बात की हुए, और उसकी वजह से उसका जो इम्पैक्ट है, उसका असर है देश की राजनीति के ऊपर भी हुआ है। जैसे मैंने कहा कि देश के राजकारण हो, समाजकारण हो, उसके ऊपर भी असर हुआ है। तो ये परंपरा है, वही परंपरा माननीय शिवसेना मुख्य नेता एकनाथ शिंदे साहब आगे लेके जा रहे हैं। इसके लिए ये रैली एक महत्वपूर्ण है और ऐतिहासिक है, और मुझे पूरा विश्वास है कल माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहब जो भाषण करेंगे, संबोधित करेंगे, उससे शिव सैनिकों में एक ऊर्जा मिलेगी, प्रेरणा मिलेगी, और उसके बावजूद महाराष्ट्र के राजकारण और समाजकारण के लिए एक अलग दिशा मिलेगी, और वो दिशा विधानसभा चुनाव के लिए महत्वपूर्ण रहेगी। धन्यवाद। दो रैली हो रही तो दोनों में फर्क क्या है? इसमें उसमें फर्क क्या है दोनों? इसमें ये रैली है शिवसेना प्रमुख बाला साहब ठाकरे जी के विचारों की रैली है, क्योंकि हम माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहब ने जो संकल्प किया है शिवसेना प्रमुख बाला साहब ठाकरे जी के विचारों को आगे लेके जाने का, हिंदुत्व को के विचारों को आगे लेके जाने का, धर्मवीर आनंदी के साहब उनके विचारों को आगे लेके जाने का, यही फ़र्क है। उस रैली में सोनिया गांधी के विचारों को आगे लेके जाने का, राहुल गांधी के विचारों को आगे लेके जाने का, शरद पवार जी के विचारों को आगे लेके जाने का, ये फ़र्क दो रैली में है। तो ये फ़र्क आपको कल दिखाई देगा। नवरात्रि के मुहूर्त पर आप आपकी पार्टी महाविकास आघाड़ी और महायुति पहली लिस्ट जारी करने वाली थी, लेकिन अभी हो नहीं रही, क्या कुछ बनाव है? नहीं, ऐसा कोई निर्णय नहीं था। फिलहाल महायुति के जो सीट बंटवारे उसके बारे में बातचीत चल रही है, और फाइनल स्टेज पे सीट डिस्ट्रीब्यूशन के बाद फाइनल डिक्लेरेशन होने के बाद जो यादी है वो यादी डिक्लेअर की जाएगी। धन्यवाद। लोकसभा निवडणुकीच्या वेळेला तुमच्याच नेत्यांच्या नंतर निवडणुकीच्या निकालाच्या तक्रार होती की नावं उशिरा जाहीर केली, उमेदवारांची ऐनवेळी नावं जाहीर केली, फटका बसला. आता सुद्धा आचारसंहिता जाहीर होते तोपर्यंत आपली सूत्र ठरत नाहीये किंवा यादी समोर येत नाहीये, पुन्हा गोंधळ होईल असं वाटतंय? लोकसभेला केलेल्या चुका ह्यावेळी केल्या जाणार नाही. विधानसभेत त्या सर्व चुकांची दुरुस्ती केली जाईल. धन्यवाद.